नमस्कार मित्रांनो. आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत ती घडली आहे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात. सकाळचे 11 वाजून गेले होते. चाकण शहराच्या मध्यभागी असलेल्या पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. कर्मचारी आपापल्या फाईलमध्ये व्यस्त होते. कोणीतरी तक्रार लिहित होते तर कोणी चौकशी करत होते. अशातच पोलीस स्टेशनच्या मुख्य दरवाजातून एक 30 वर्षीय महिला आत आली. तिचं नाव होतं कविता. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसत होती. डोळे सुजलेले होते, हात थरथरत होते. समोर बसलेल्या पोलीस निरीक्षक पाटील यांनी तिला शांतपणे बसायला सांगितले आणि पाणी दिले. काही क्षण शांत बसल्यानंतर कविता थरथरत्या आवाजात म्हणाली, "साहेब, माझा नवरा निलेश काल रात्रीपासून गायब आहे. तो घरातून काही सोन्याचे दागिने आणि कपडे घेऊन गेला आहे. त्याचा फोनही बंद येतोय." पोलिसांनी लगेच तिची तक्रार नोंदवायला सुरुवात केली. निलेशचं पूर्ण नाव, त्याचं वय, उंची, कपड्यांचं वर्णन, तो कोणत्या कंपनीत काम करत होता, कोणत्या वेळेला घरातून गेला हे सगळं विचारण्यात आलं. कविताने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अश्रूंनी भरलेल्या आवाजात दिलं. पहिल्या नजरेत हे प्रकरण साधं कौटुंबिक भांडण वाटत होतं. कदाचित नवरा रागाच्या भरात घर सोडून गेला असावा असं पोलिसांना वाटलं. तरी सुद्धा त्यांनी तपास सुरू केला. कविताने आपल्या नातेवाईकांना फोन करूनही रडत रडत हीच गोष्ट सांगितली होती. ती इतक्या चांगल्या प्रकारे दुःखाचं नाटक करत होती की कोणालाही तिच्यावर संशय येणं अशक्य होतं. दरम्यान पोलिसांनी निलेशच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन काढलं. ते शहराच्या बाहेर एका निर्जन भागात दिसत होतं. त्यानंतर मोबाईल बंद झाला होता. ही गोष्ट थोडी संशयास्पद वाटत होती. 2 दिवस निघून गेले. निलेशचा काहीच पत्ता लागला नाही. मग अचानक एका दुपारी खेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फोन आला. "साहेब, गावाबाहेरच्या जुन्या विहिरीत एका माणसाचा मृतदेह दिसतोय." ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देशमुख आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तिथे मोठी गर्दी जमली होती. गावकरी घाबरलेल्या अवस्थेत विहिरीकडे पाहत होते. दोरीच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता. चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. पण मृतदेह साधारण 30 ते 35 वर्षांच्या तरुणाचा असल्याचं स्पष्ट होतं. त्याच्या डोक्यावर खोल जखम होती, एखाद्या जड वस्तूने मारल्यासारखी. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या गळ्याभोवती निळ्या रंगाचा रेशमी स्कार्फ घट्ट आवळलेला होता. विहिरीच्या बाजूला एक मोठा पोतही पडलेलं होतं. निरीक्षक देशमुख गंभीर आवाजात म्हणाले, "हा सरळ सरळ खून आहे. कोणीतरी याला मारून पुरावा लपवण्यासाठी विहिरीत फेकलंय." पोलिसांनी घटनास्थळ सील केलं. स्कार्फ, पोतं आणि मृतदेहावरील कपडे जप्त करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपास सुरू असतानाच पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. कोण बेपत्ता आहे याची माहिती मागवली गेली. तेव्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या निलेशच्या बेपत्ता प्रकरणाची माहिती त्यांना मिळाली. लगेच कविताला आणि तिच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं. रुग्णालयात मृतदेह पाहताच कविता जोरजोरात रडू लागली. "माझ्या निलेशला कोणी मारलं साहेब. माझं आयुष्य संपलं." तिचं रडणं पाहून अनेकांचे डोळे पाणावले. पण पोलीस मात्र शांत होते. त्यांना अजून खात्री नव्हती. मृतदेहावरील कपडे आणि हातावरील एका जुन्या जखमेच्या खुणेवरून तो निलेशच असल्याचं निश्चित झालं. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं की निलेशचा मृत्यू डोक्यावर जोरदार प्रहार आणि गळा दाबल्यामुळे झाला होता. आता प्रश्न होता, निलेशचा खून कोणी केला? पोलिसांनी पुन्हा कविताची चौकशी केली. तिने सांगितलं, निलेश खूप शांत स्वभावाचा होता. कोणाशीही त्याचं भांडण नव्हतं. पण पोलिसांना काहीतरी वेगळंच जाणवत होतं. ते तिच्या घरी तपासासाठी गेले. घरात सर्व काही व्यवस्थित होतं. पण हॉलमध्ये ठेवलेल्या एका फोटो फ्रेमकडे निरीक्षक देशमुखांचं लक्ष गेलं. त्या फोटोमध्ये कविता एका निळ्या रेशमी स्कार्फमध्ये दिसत होती. तोच स्कार्फ मृत निलेशच्या नखेभोवती सापडला होता. क्षणभरासाठी निरीक्षक देशमुख शांत झाले. त्यांनी फोटो हातात घेतला आणि कविताकडे पाहिलं. "हा स्कार्फ तुमचाच आहे का?" हा प्रश्न ऐकताच कविताचा चेहरा पांढरा फटक पडला. तिचे हात थरथरू लागले. ती नजर चुकवू लागली. पोलिसांचा संशय आता खात्रीत बदलू लागला होता. त्यांनी तात्काळ कविताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला ती काहीच बोलत नव्हती. सतत रडत होती. पण जेव्हा पोलिसांनी तिला पुरावे दाखवले, मोबाईल कॉल रेकॉर्ड दाखवले, तेव्हा अखेर ती तुटली. आणि मग सुरू झाली एका अनैतिक प्रेम संबंधाची काळी कहाणी. कविताने पोलिसांसमोर जे सांगितलं ते ऐकून सर्वजण हादरले. तिचा नवरा निलेश एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. सकाळी घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा.
घरात कविता आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी असायची. दिवसभर एकटेपणा जाणवत असल्यामुळे कविता मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवू लागली. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हेच तिचं जग बनलं होतं. याच दरम्यान तिला सोशल मीडियावर समीर नावाच्या एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. समीर हा तिच्या कॉलेजमधील जुना मित्र होता. कॉलेजमध्ये असताना दोघांमध्ये थोडं आकर्षण होतं. पण घरच्यांनी कविताचं लग्न निलेशसोबत लावून दिलं आणि ते नातं तिथेच थांबलं. पण अनेक वर्षांनी समीर पुन्हा तिच्या आयुष्यात आला होता. सुरुवातीला फक्त साध्या गप्पा सुरू झाल्या. कशी आहेस? लग्नानंतर आयुष्य कसं चाललंय? अशा साध्या बोलण्यातून दोघे पुन्हा जवळ येऊ लागले. कविताला तिच्या संसारात आता पूर्वीसारखा आनंद वाटत नव्हता. निलेश सतत कामात व्यस्त असायचा. तिच्याकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. समीर मात्र तिला सतत वेळ द्यायचा, तिचं कौतुक करायचा, तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचा. हळूहळू कविता त्याच्या प्रेमात पुन्हा अडकत गेली. दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. मग तासनतास फोनवर बोलणं सुरू झालं. रात्री निलेश झोपल्यानंतर कविता हळू आवाजात समीरसोबत बोलायची. त्यांच्या गप्पा अनेकदा पहाटेपर्यंत चालायच्या. समीरने तिला पुन्हा भेटण्याचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला कविताने नकार दिला, पण नंतर ती तयार झाली. एका दिवशी निलेश कामावर गेल्यानंतर कविता घराबाहेर पडली आणि समीरला भेटली. त्या भेटीत दोघांच्या जुन्या भावना पुन्हा जाग्या झाल्या. यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. ते लॉजवर जाऊ लागले, एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. कविता पूर्णपणे समीरच्या प्रेमात बुडाली होती. तिच्या वागण्यातला बदल आता निलेशच्या लक्षात येऊ लागला होता. ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायची, कुणाशी तरी हसत बोलायची. घराबाहेर जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. एक दिवस निलेशने तिचा मोबाईल तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कविता घाबरली आणि दोघांमध्ये मोठं भांडण झालं. "तू माझ्यावर संशय घेतोयस?" कविता रागाने म्हणाली. "तुझं वागणंच संशयास्पद आहे," निलेश उत्तरला. त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदललं. निलेशने कवितावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिला एकटीला बाहेर जाण्यास मनाई केली. यामुळे समीर आणि कविताच्या भेटी बंद झाल्या. समीर संतापला होता. आपल्याला कायमच एकत्र राहायचं असेल तर निलेशला बाजूला करावंच लागेल, तो म्हणाला. हा प्रस्ताव ऐकून कविता हादरली. "तू वेडा झाला आहेस का?" ती म्हणाली. पण समीर सतत तिच्या मनात विष भरत राहिला. "तो नसला तर आपण सुखाने राहू शकतो, नाहीतर आयुष्यभर असंच लपून छपून भेटावं लागेल." काही दिवसांनी कविताही या विचाराला तयार झाली. दोघांनी मिळून निलेशचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी ठरवलं की मध्यरात्री समीर घरात येईल. निलेश गाढ झोपेत असेल आणि तेव्हा त्याचा कायमचा काटा काढला जाईल. ठरल्याप्रमाणे एका रात्री समीर घराजवळ आला. कविताने हळूच दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतलं. पण त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कहाणीचं रूप बदललं. बाहेर पूर्ण शांतता पसरली होती. रस्त्यावर कुणाचाही आवाज नव्हता. घरातील छोट्या खोलीत त्यांची मुलगी गाढ झोपली होती. निलेश दिवसभर काम करून थकलेला असल्यामुळे बेडरूममध्ये गाढ झोपला होता. समीर घरात आल्यानंतर कविता त्याला पाहून भावनिक झाली. अनेक दिवसांनी ते प्रत्यक्ष भेटत होते. दोघेही हॉलमध्ये बसून बोलू लागले. हळूहळू त्यांच्या गप्पांचं रूप प्रेमात बदललं. समीरने कविताला मिठीत घेतलं. काही वेळातच ते दोघे शारीरिक संबंध ठेवू लागले. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. अचानक बेडरूममधून आवाज आला. निलेशला जाग आली होती. त्याने हात पुढे केला तर बाजूला कविता नव्हती. त्याला संशय आला. तो उठून बाहेर आला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत होती. क्षणभर तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात राग, दुःख आणि विश्वासघात सगळं एकाच वेळी दिसत होतं. "हे काय चाललंय?" तो जोरात ओरडला. कविता घाबरली. समीरही अचानक उठला. निलेश संतापाच्या भरात हॉलमध्ये ठेवलेला लाकडी दांडा घेऊन समीरवर धावला. पण समीरही तयार होता. त्याने जवळ पडलेला लोखंडी पाईप उचलला आणि जोरात निलेशच्या डोक्यावर मारला. एक जबरदस्त आवाज झाला. निलेश खाली कोसळला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. तो अर्धबेशुद्ध अवस्थेत तडफडत होता. कविता पूर्ण घाबरली होती. "आता काय करू?" ती थरथरत म्हणाली. समीरच्या डोक्यात मात्र आता एकच विचार होता. निलेश जिवंत राहिला तर सगळं संपेल. त्याने कविताकडे पाहिलं आणि म्हणाला, "याला संपवावं लागेल." कविता काही क्षण शांत राहिली, पण मग तिने होकार दिला. ती स्वतः निलेशच्या छातीवर बसली आणि त्याचे हात पकडून ठेवले. समीरने घरात पडलेला कविताचाच निळा रेशमी स्कार्फ घेतला आणि तो निलेशच्या गळ्याभोवती आवळू लागला. निलेश तडफडत होता. त्याचे डोळे बाहेर आले होते.
तो स्वतःच्या पत्नीकडे मदतीसाठी पाहत होता, पण कविता शांत बसली होती. काही क्षणातच निलेशची हालचाल थांबली. घरात शांतता पसरली. दोघेही घाबरले होते. आपण खून केला, कविता रडत म्हणाली. समीरने तिला शांत केलं. आता रडून उपयोग नाही, आधी मृतदेह हटवूया. दोघांनी मिळून घरातलं एक मोठं पोतं आणलं. त्यामध्ये त्यांनी निलेशचा मृतदेह भरला. मध्यरात्री 2च्या सुमारास समीरने ते पोतं स्कूटरवर ठेवलं. रस्त्यावर पूर्ण शांतता होती. तो गावाबाहेरच्या एका जुन्या विहिरीकडे निघाला. त्या अंधाऱ्या रस्त्यावर त्याच्या मनात भीती होती. कुणी पकडलं तर? पण त्याने धाडस केलं. विहिरीजवळ पोहोचल्यावर त्याने पोतं उचललं आणि थेट विहिरीत फेकून दिलं. पोतं पाण्यात पडल्याचा आवाज आला. समीरला वाटलं आता पुरावा कायमचा नष्ट झाला. तो तिथून पळून गेला. पण त्याला माहीत नव्हतं की घाईघाईत पोत्याचं तोंड व्यवस्थित बांधलं गेलं नव्हतं आणि काही वेळातच मृतदेह पोत्यातून बाहेर आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कविता अगदी सामान्यपणे वागत होती, जणू काहीच घडलं नव्हतं. तिने निलेश बेपत्ता असल्याची तक्रारही केली, पण सत्य जास्त काळ लपून राहू शकलं नाही. पोलिसांनी जेव्हा कविताला आणि समीरला समोरासमोर बसवलं, तेव्हा दोघांचे चेहरे उतरले होते. मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, स्कार्फ आणि घटनास्थळावरचे पुरावे यामुळे आता त्यांच्याकडे बचावाचा कोणताही मार्ग उरला नव्हता. समीरने सुरुवातीला खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्या रात्री तिथे गेलोच नव्हतो. पण पोलिसांनी त्याला स्कूटरचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. त्याचा चेहरा पूर्ण पांढरा पडला. काही वेळानंतर तोही तुटला आणि सगळा गुन्हा कबूल केला. त्याच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा तपासणी केली. घरातून रक्ताचे डाग, लोखंडी पाईप आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. शेजाऱ्यांची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. एका शेजाऱ्याने सांगितलं, निलेश खूप साधा माणूस होता, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरातून सतत भांडणाचे आवाज यायचे. दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं, कविता सतत मोबाईलवर असायची. अनेकदा एक अनोळखी मुलगा तिच्या घराजवळ दिसायचा. हे सगळं ऐकून निलेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या आईने रडत रडत एकच प्रश्न विचारला, माझ्या मुलाने कोणाचं काय बिघडलं होतं? पण त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. संपूर्ण गावात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एका पत्नीने स्वतःच्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा खून केला. सर्वात जास्त वाईट अवस्था झाली होती त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीची. तिला अजून काहीच समजत नव्हतं. ती फक्त एवढंच विचारत होती, माझे बाबा कुठे गेले? हे ऐकून पोलिसांनाही वाईट वाटत होतं. काही दिवसांनी न्यायालयात दोघांना हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. समीरला कविताशी लग्न करायचं नव्हतं. त्याला फक्त तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते. पण कविता मात्र पूर्णपणे त्याच्या प्रेमात अडकली होती. तिने स्वतःचा संसार, नवरा आणि मुलगी सगळं विसरलं होतं. क्षणिक सुखासाठी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली होती. निलेशचा जीव गेला, त्यांची मुलगी आई वडिलांशिवाय झाली आणि कविता व समीरचं आयुष्य तुरुंगाच्या भिंतीत अडकलं. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियामुळे अनेक चुकीची नाती निर्माण होत आहेत. सुरुवातीला साध्या मैत्रीने सुरू झालेलं नातं नंतर अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचतं आणि शेवटी अशा भयानक घटनांमध्ये बदलतं. विश्वास हा संसाराचा पाया असतो. तो एकदा तुटला की सर्व काही संपतं. क्षणिक आकर्षणासाठी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. कविताने जर योग्य वेळी स्वतःला थांबवलं असतं तर आज निलेश जिवंत असता. एका निष्पाप मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं नसतं. समीरलाही आपल्या आयुष्याची राखरांगोळी करावी लागली नसती. ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते, चुकीच्या नात्यांचा शेवट कधीच चांगला होत नाही. मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.